नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सेल इंडिया म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे। तर कुठले पदं आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे। 15 मार्च रोजीची ही ॲड आहे। तर बोकारो स्टील प्लांट बोकारो या ठिकाणी मॅनेजर या पदाचा टोटल 18 पोझिशन्स निघालेल्या आहेत। डेप्युटी मॅनेजर प्रोजेक्ट ग्रेड 2 यांच्या टोटल 10 पोझिशन आहेत। झारखंड ग्रुप ऑफ माइन्स मॅनेजर E3 या पदाचा टोटल 13 जागा आहेत। त्याचबरोबर CT रांची मॅनेजर ग्रेड E3 येथे दिलेल्या स्ट्रीमच्या टोटल 10 पोझिशन्स इथे आहेत। यात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, मेट्रोलॉजी आणि स्टील रोलिंग मिल्स या पदाचा ॲड्स इथे निघालेल्या आहेत। याची डेट ही इन्क्रीज झालेली आहे। फॉर्म फिल करण्याची डेट इथे इन्क्रीज झालेली आहे। तर मॅनेजर या पदासाठीचं तुम्हाला 7 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि 35 वर्षाचं एज लिमिट यासाठी आहे। त्याचबरोबर संबंधित मॅनेजरियल पोझिशनमध्ये तुमचं BE BTech किंवा ME MTech असणं गरजेचं आहे। मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं तुमच्याकडे BE किंवा ME असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजरचे जे पद आहेत त्यासाठी तुम्हाला 32 वर्ष एज लिमिट आहे। 4 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि BE BTech किंवा ME MTech कंप्लीशन असणं गरजेचं आहे। मॅनेजर जॉलॉजीसाठी 35 वर्ष एज लिमिट, 7 वर्षाचा अनुभव आणि MSc किंवा MTech त्या प्रोसेसमध्ये, त्या ट्रेडमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 32 आणि 35 वर्ष हे नॉर्मल एज लिमिट आहे। 4 वर्ष आणि 7 वर्ष हे अनुभव आहे। फिजिकल रिक्वायरमेंटसुद्धा आहे। मेल यांची 155 सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे। फिमेल 143, वेट 85 किलोग्राम मिनिमम, 35 किलोग्राम फिमेलसाठी। चेस्ट हे 72 सेंटीमीटर आणि 75 एक्सपान्शन, फिमेल 75 आणि 79 ऑन एक्सपान्शन असणं गरजेचं आहे। कॅज्युअल मायोपिया अँड व्हिज्युअल जे आहे ते मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया इफ एनी नॉट टू एक्सीड 4च्या वरती नसलं पाहिजे। मोड ऑफ सिलेक्शन असेल, सिलेक्शन ऑफ द प्रोव्हिजनल एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट विल बी डन थ्रू कम्प्युटर बेस्ड टेस्ट। CBT एक्झाम तुमची कंडक्ट केली जाईल आणि इंटरव्ह्यू हा घेतला जाणार आहे। द सेम शॉल बी इंटिमेटेड टू द एलिजिबल कॅन्डिडेट्स थ्रू ॲडमिट कार्ड आणि मेलद्वारे तुम्हाला ही माहिती दिली जाणार आहे। सो अशा पद्धतीने जे कॅन्डिडेट या पोझिशनसाठी अप्लाय करू शकतात त्यांनी नक्की या पोझिशनसाठी अप्लाय करावं। असेच या पदासाठी जी फीज आकारली जाणार आहे ती 700 रुपये आहे आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 200 रुपये फीज ही आकारली जाणार आहे। सो वेबसाईट sel.gov.in या वेबसाईटला जाऊन करिअरमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।